मन मंदिरा गजर भक्तीचा. मनुष्य घाबरतो. काय एखादं काही झालं की घाबरतो. मग घरातला काय घाबरलं, काय झालं, अरे मी आहे ना, मी एकटीच होते, हा बार आता मी आहे. काय झालं, कशाने झालं, नाभी या उत्तरे करुणा करे आश्वासिजे. शब्दानीच आधार दिला. आता एक शब्द सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाच्या माध्यमातून सगळ्या बहुजन समाजाचा उद्धार केला. कशाच्या माध्यमातून, काय तत्वज्ञान, कशाच्या माध्यमातून, नाही का. कुळ जाती वर्ण हे आघवेच्या प्रमाण. ज्या कुळ जाती वर्णामध्ये समाज अडकला होता त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता कारण वारकरी संप्रदायातला शब्दच. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवणासी. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. मुक्त कसं केलं, अजून एक अभंग आहे. चाल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. चाल, तुला मोकळं करून टाकलं, हो बाहेर पड, बाहेर जा यातून, काय म्हण विठ्ठल विठ्ठल. हे कशाची ताकद आहे, कशाची ताकद आहे. म्हणून विधी शब्द दाखवतो, निषेधी. ज्या ठिकाणी विधी आहे ज्या ठिकाणी निषेध आहे, काय सांगायचं. म्हणून हे बघा, कायद्यामध्ये सुद्धा हिंदू लॉ निराळा आहे, मुस्लिम लॉ निराळा आहे. तिथे 3 लग्न 4 लग्न केले तरी परमिशन आहे, 7 केली 10 केली तरी परमिटेड आहेत. आपल्याकडे एक असताना दुसरी करायची नाही. ती एक जर आवडत नसेल तर सोडून द्यायची. म्हणजे मी तुम्हाला कायद्याचा भाग सांग, नाही एखाद्याला वाटतं आपल्याला दुसरी करायची आहे तर त्याला पर्याय सांगायला नको का. आपण प्रवचनातून लग्न जुळवायचं काम करतो, मोडायचं सुद्धा करतो. हिंदूला काय सांगतो, एक पत्नी असताना दुसरी करता येत नाही. मग दुसरी करायची असेल तर तिला पहिल्यांदा सोड चिठ्ठी द्यायला पाहिजे. सोड चिठ्ठी देण्याकरता काही काळ जावा लागतो आणि मग दोघांनी हजर करून, नाही तर मग आरोप करून, यांनी माझा छळ केला, यांनी मला असा त्रास दिला. मग वकील मंडळी कागद लिहायला आहेतच, नाही म्हणजे शब्द लिहायला. काय कशातून मांडलं सगळं, आरोप प्रत्यारोप खेळ कशाचा आहे, शब्दाचा आहे. मुस्लिम माणसांनी 7 8 10 लग्न केली म्हणले त्याला काय, त्या नाही, त्यांच्यात परमिसेबल आहे त्यांच्या शास्त्राने. म्हणजे लक्षात ठेवा, नागरिक भारताचेच, एकाला कायदा लागू आहे एकाला कायदा लागू नाही. तुम्ही माळ घातली, माळ घातल्यानंतर हरिपाठ म्हणायला पाहिजे, पंढरीच्या वारीला जायला पाहिजे, आळंदीची वारी करायला पाहिजे, रोज नामस्मरण करायला पाहिजे. हे विधी सांगितला. दुसरा म्हटलं असं करून कुठे देव भेटतो का, हे बरोबर आहे. ते म्हटलं चुकीचं बरोबर, म्हटलं बा चुकीचं बरोबर काही वाटत नाही, मला कळत नाही. ज्याला जे वाटतं ते बरोबर, नाही का. ज्याला जे वाटतं ते. म्हणून हा सगळा खेळ कशाचा आहे. म्हणून महाराज म्हणले एकूचितो विधू का, काळ विशेष अवघी, एवं विधी तो नव्हे, विधी निषिद्धही निषिद्ध नव्हे. बघा आता एक गंमत सांगतो. आमोशा वाईट मानता तुम्ही, आमोशाला घराच्या बाहेर पडू नये, बरोबर आहे. आमोशाला इकडे तिकडे जाऊ नये. काही काम करायचं असेल तर साठेखत नवीन घर घेणं आमोशाला करायचं नसतं. तुम्हाला एक सांगू का माहिती म्हणून, पंढरपूरच्या बाबतीत असा निकाल लागलेला आहे की पंढरपूरमध्ये अमावस्याला सुद्धा लग्न करायला हरकत नाही, कारण तिथे पांडुरंगाचं अस्तित्व आहे. म्हणून तिथे कोणचंही नाट तिथे लागत नाही, बरोबर आहे. बरं,
एरवीच्या अमावस्या सगळ्या तुम्ही वाईट ठरवता. दिवाळीची अमावस्या म्हणजे काय? लक्ष्मीपूजन. हां, मग त्या लक्ष्मीपूजनाला बायका थाटा कपडे लत्ते स्वतः घर सुंदर अगदी सजवतात, डागडागिने घालतात, लक्ष्मी पूजा करतात. काय अमावस्याच आहे? अमावस्याच आहे की नाही कसं म्हणता? तेव्हा एक दिवस हे विधिनिषेधच. हे कशाने खेळ मांडला? आता बघा गंमत. बघा, मी काही कुणावर शेरे मारत नाही किंवा चूक बरोबर म्हणत नाही. खेळ शब्दाचा एवढंच मला सांगायचं आहे. कुणाचं बरोबर का चूक मला काही माहिती नाही. मला जे बरोबर वाटतं ते मी करतो. तुम्हाला तुमचे चुका काढण्याकरता माझी प्रवचनं नाहीत. तुम्हाला वाटली चूक सोडून द्या, वाटलं बरोबर करत राहा. आता अमावस्याच्या रात्रीला आपल्याकडे जुगार वाईट मांडला आहे, बरोबर आहे ना? तुम्ही पंजाब भागामध्ये बघा, तिथे अमावस्याच्या रात्रीला पत्ते नुसते नाही, पैसे लावून खेळावे लागतात. ते म्हणतात त्या दिवशी जर हारजीत झाली जुगारामध्ये तर वर्षभर लक्ष्मी घरात राहते. आता याला काही माझ्याकडे उत्तर नाही. आपल्याकडे काय तो रवी वर्मा, काय चित्र आहेत त्याची, काय चित्र आहेत. तिथे मायकेल अँजेलो वगैरे त्यांची चित्र करोडोवधी रुपयाला किंमत त्या चित्रांची. तो व्हॅन म्हणून होऊन गेला, तो नुसता कोळशाने चित्र काढत होता, असे ब्लॅक अँड व्हाईट अप्रतिम. मग त्या चित्रांची किंमत सध्याच्या काळामध्ये एक जर आता त्या आपला हुसेन वारला ना, त्याची चित्र बघा, एक चित्र सध्या 1 कोटीला जातं आहे त्याचं. काय कोणी म्हणेल हे बरोबर आहे, कोणी. आता मला सांगा, त्या नुसत्या रेगोट्याची किंमत कुणी वाढवली? अहो काय दिसतंय? अरे यू डोंट अंडरस्टँड, दिस इज मॉडर्न आर्ट. कळणं म्हणजे जुनी चित्र आणि न कळणं म्हणजे मॉडर्न आर्ट. पूर्वीचं जे आता ते रवी वर्मा चित्र बघा, मयसभेमध्ये आणलेली आहे द्रौपदी, तिचं वस्त्रहरण चालू आहे, किंवा मग ते दरबारमध्ये शिष्टाई चालू आहे, कृष्ण, ही चित्र बरोबर आहे, समजतात. पण ते म्हणजे तिथे यू हॅव नॉट टू अप्लाय युअर माइंड. किंवा आपला मुळगावकर म्हणा, पण हुसेनचा घोडा बघितला तर ते नुसती आकृती अशी तशी असेल. म्हणजे दॅट इज अ फॉर्म ऑफ आर्ट. माझं म्हणणं काय? आता हे मॉडर्न आर्ट आहे, हे आर्ट असंच असतं. ही किंमत कुणी वाढवली? मला काय सांगायचं आहे? म्हणजे कोण कमी किंवा कोण जास्ती असंही काही नाही आहे. रवी वर्माची चित्र चांगली ह्यानी केलेली कमी असं काही नाही. ज्याची त्याची किंमत जी वाढली ती कशामुळे? त्या मॉडर्न आर्टला सुद्धा किंमत कशामुळे प्राप्त झाली? शब्दामुळे. मोक्षासी बंद कारण अन्यथा मोक्ष कैचे मोक्षपण, म्हणून विरुद्धची जाण. ज्ञानी आणि अज्ञानी दोघासी नेमिले दोन्ही, वस्तू तव कडसणी दोहीची मिथ्या. असो येथे ज्ञान मोक्षासी मिरवी, अज्ञान बंधकत्व दावी. हे बंध आणि मोक्ष हे कुणी आणले? कुणी आणले? शब्दानी. शब्दाने दाखवलं एक ज्ञान, शब्दाने दाखवलं अज्ञान. या महिन्याभरात अमृतानुभवाच्या प्रवचनात तुम्ही ज्ञानी आहात तेही मला माहिती नाही, आणि अज्ञानी राहिलात का तेही मला माहिती नाही. काहीतरी फरक पडला एवढं नक्कीच. ज्या शब्दाचा वापर आयुष्यभर करत होता त्या शब्दाचं मोल जरी कळलं तरी पुष्कळ झालं. कारण आकाशाचा बाहेर पडलेला पहिला भाग आहे शब्द. त्या शब्दाची किती ताकद आहे, आणि ताकद आहे म्हणून या प्रकरणाची ओवी सुरू झाली. बाप उपयोगी वस्तू शब्दो, बाप बाप बाप. आश्चर्यकारक, काय शब्द आहे, काय शब्द आहे, काय शब्द आहे. पण शेवटी ज्ञानेश्वर महाराजांना एकच दाखवायचं होतं की मूळ स्वरूपाच्या ठिकाणी शब्दसुद्धा निकामी आहे. मनमंदिरा गजर भक्तीचा.